नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। भारतीय जनता पार्टी एका मागोमाग एक सगळे राज्य घेत चाललंय। सत्ता येत चालली त्यांची प्रत्येक राज्यामध्ये। महाराष्ट्र झालं, हरियाणा झालं आणि दिल्ली, जिथं असं लोक म्हणायची की त्या केजरीवालांनी, ते केजरीवाल स्वतःच सांगायचे, मैं नरेंद्र मोदी जी को कहना चाहता हूं, मोदी जी इस जन्म में तो आप हमको नहीं हरा सकते दिल्ली के अंदर आम आदमी पार्टी, आपको दूसरा जन्म लेना पड़ेगा। ही दिल्ली आमची आहे, इथली सत्ता आमची आहे, हा जो उर्मटपणा, याच्या सगळ्या गोष्टी त्या केजरीवालांकडे होत्या। पण या वेळेला मात्र भारतीय जनता पार्टीने, नरेंद्र मोदींनी, अमित शहा या सर्व लोकांनी या आपचा तर पाडला सुपडा साप। म्हणजे ते तर सत्तेत होते, त्यांना डायरेक्ट अर्ध्यावर आणून ठेवलं। म्हणजे जे त्यांचे पक्षाचे मुख्य आहेत केजरीवाल, त्यांना देखील त्यांनी सोडलेलं नाहीये। आणि इकडे काँग्रेसचं तर सोडून द्या, त्यांना तर काय करताच आले नाही या निवडणुकीमध्ये। पण हे नक्की शक्य होतंय कशामुळं? खरंच याच्या मागे ईव्हीएम आहे, खरंच याच्या मागे घोटाळे आहेत, खरंच याच्या मागे ईडी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत। म्हणजे ज्यांना घाबरवून, ज्याचा धाक देऊन या सगळ्या लोकांना फिरवता येईल, असं होऊ शकतं का? असं शक्य आहे का? भले आपण एका राज्यात पकडूया, बाबा हरियाणामध्ये केलं असेल, आपण दुसरे पकडू की महाराष्ट्रात पण केलं असेल, पण दिल्ली तिथेच। हा बदल नक्की काय सांगून देतो या देशामध्ये? हा बदल नक्की, किंवा लोक का आपलंसं करतात या भारतीय जनता पार्टीला, हे याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे, याच्या खोलपर्यंत गेलं पाहिजे। महाराष्ट्राची निवडणूक ज्या तऱ्हेनं आपल्याला सगळे निकाल आपल्या समोर आले, अनेक जण सांगतात की ही सगळी चिटिंग आहे, हे ईव्हीएमचे घोटाळे आहेत। एक जण सिद्ध करू तर शकला नाही आतापर्यंत घोटाळे आहेत। तर तुम्हाला जर घोटाळे वाटते तर सिद्ध करून दाखवा। हरियाणामध्ये देखील तेच झालं, दिल्लीमध्ये देखील तेच झालं। म्हणजे ईव्हीएम घोटाळा नाही झाला, पण दिल्लीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीला लोकांनी आपलंसं केलं। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे हवा असणारा बदल। दिल्लीमध्ये गेल्या मागच्या काही वर्षापासून जी काही आपची सत्ता आहे, जे केजरीवाल नेहमी प्रत्येक निवडणुकीला काही ना काहीतरी खोटं सांगायचे, भूलथापा द्यायचे, आम्ही हे करू, आम्ही ते करू, पण तसं काहीही झालेलं नाही आहे। यावेळेला दिल्लीमध्ये उत्तर प्रदेशचं जे काही उदाहरण भारतीय जनता पार्टीनं घालून दिलं की आम्ही उत्तर प्रदेशमध्ये काय विकास केला आहे, म्हणजे जे उत्तर प्रदेश एका काळी माफियांचा अड्डा म्हणून ओळखलं जायचं, ते उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथांच्या खाली आम्ही बदलवून दाखवलं आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं ठरली। अनेकांना माहीत नसेल तर महाकुंभ या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रकर्षाने या सगळ्या गोष्टी महाकुंभच्या लोकांसमोर ठेवण्यात आल्या। दिल्लीची स्वच्छता, दिल्लीतलं प्रदूषण आणि दिल्लीकर इतके वर्षापासून जे काही समस्यांना झुंजत होते, त्या सगळ्या समस्यांचा रोष या निवडणुकीमध्ये निघाला आहे। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीवर लोकांनी असाच विश्वास नाही दाखवला आहे। ते तर काही ईव्हीएम बीव्हीएम आणि लाडकी बहीण योजना येऊ करून तेव करू असल्या गोष्टीमध्ये दिल्या तर नाही आहेत। घोषणा केल्या, भाषणामध्ये प्रत्येकाने घोषणा केल्या, मी 2,500 देतो, मी 3.5 देतो, मी कोण म्हटलं 4 देतो। पण या काही घोषणा केल्यामुळं बदललेलं या सगळ्या गोष्टी नाही आहेत, त्याची मूळ कारणं काही वेगळीच आहेत। दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांचं जे काही मॉडेल उभं केलं आणि ज्या काही सगळ्या गोष्टी लोकांसमोर दाखवत होते, त्याच्या मागे काय आहे नक्की, ते किती सक्षम आहे, ते किती काळ टिकणार आहे, या सगळ्या गोष्टींचा बारीक अभ्यास केला। दुसरी गोष्ट म्हणजे यावेळेला दिल्ली भारतीय जनता पार्टीला घ्यायचीच होती, कारण ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। या देशाची राजधानी आहे आणि राजधानीमध्ये आपली सत्ता असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं, आणि तेच यावेळेला नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने केले। पण यावेळेला ईव्हीएम, यावेळेला ज्या काही गोष्टी अनेक जण ताशेरे ओढतायत आता देखील, म्हणजे त्यांना आज आता पण वाटतं की तिकडे देखील हेच केलं, मग तिकडे जर हेच केलं, मग आपच्या काही 30-29 जागा आल्या, त्या कशा आल्या? त्याही नव्हत्या यायला पाहिजे होत्या। म्हणजे जसा महाराष्ट्रात अद्भुत निकाल घडला, तसा देखील दिल्लीत घडायला पाहिजे होता, पण तसं झालं नाही। पण या सगळ्या गोष्टीच्या मुळावरती गेल्यानंतर आपल्याला समजतं की ही निवडणूक दिल्लीतली निश्चित काही मूलभूत गरजांवरती झाले, धर्मावरती तर झाले, निश्चित झाले। काँग्रेसला काही करता येत नाही, कारण काँग्रेस हा पक्ष असा आहे, जी सुशिक्षित लोक आहेत ती काँग्रेसकडे यापुढे कधी वळणार नाहीत। म्हणजे असं म्हणत नाही की तो अशिक्षितांचा पक्ष आहे, पण जी म्हणतात ना चांगली विचार करणारी लोक आहेत, ज्यांना बाहेरच्या जगाचा, आत्ताच्या जगाचं, आत्ताच्या देशाचं, आत्ताच्या परिस्थितीचं मला असं वाटतं ज्ञान आहे, ती सहसा लोक या पक्षाकडे वळणार नाहीत। आणि दिल्लीमध्ये अर्ध्यापेक्षा बऱ्यापैकी जास्त या लोकांचा भरणा आहे। आणि काँग्रेसला आलेलं अपयश हे त्यांनी कोणत्याही प्रकारची आश्वासनं किंवा कोणत्याही प्रकारचा आत्तापर्यंत पूर्ण केलेला कुठला विकास त्यांना दाखवता आलेला नाही आहे त्या दिल्ली निवडणुकीमध्ये। फक्त येणं, बोलणं, बोलत राहणं, भारत जोडो यात्रा करणं खालपासून वरपर्यंत, असं जर झालं असतं तर मला असं वाटतंय की या देशावरती नाही, या जगावरती गांधीजींनी कधीच राज्य केलं असतं। म्हणजे तिथं सारखं ते यात्रा वगैरे काढायचे। पण या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट दिसून आली की भारतीय जनता पार्टीवरचा लोकांचा विश्वास गाढा होऊ लागला आहे।
त्यांना भारतीय जनता पार्टीचं सरकार हवं असं वाटतंय. त्याचं कारण म्हणजे या देशामध्ये मागच्या 10-1 वर्षामध्ये झालेले उत्तुंग बदल, मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इथली एनर्जी असेल, इथल्या प्रत्येक गोष्टीवरती सखोल अभ्यास करणं, त्या पोहोचवणं, तळागाळापर्यंत पोहोचवणं, या सगळ्या गोष्टी लोकांना हळूहळू कळू लागलेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू लागलेत. लोक आपल्या राज्याच्या बाहेरच्या राज्यांमध्ये जास्त फिरू लागलेत. कारण तुम्ही एक विचार करा ना, महाकुंभमध्ये जी काही लोक गेली त्यांना तेव्हा कळलं असेल तिथे गेल्यानंतर की हा उत्तर प्रदेशमध्ये काहीतरी बदल झाला आहे. त्यामुळं दिल्लीमध्ये देखील तेच झालं किंवा बाहेरच्या संपूर्ण भारत देशामध्ये देखील तेच झालं की भारतीय जनता पार्टी हे सरकार काहीतरी करते, काहीतरी बदल होतोय, काहीतरी आम्हाला पाहायला मिळते नवनवीन. कुठे ना कुठेतरी आमचा देश थोडा का होईना 10 पायऱ्या तरी पुढे गेला. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही थोडंसं पुढे चालत चाललोय. काही गोष्टी आजही व्हायला पाहिजेत, त्या निश्चित व्हायला पाहिजे, त्या मताचा मी आहे. पण अरविंद केजरीवालांना दिलेला धक्का हे कुठलं EVMचा घोटाळा, कुठली पैसे वाटोळण असल्या गोष्टी केलेल्या नाही आहेत, तर तिथल्या जनतेनं दिलेला धक्का आहे तो. त्या जनतेनं दिलेलं प्रत्युत्तर आहे की हा माणूस काही कामाचा नाही, हा माणूस नको आहे. म्हणजे अण्णा हजारे त्यांचे गुरु ज्यांनी यांना बाहेर काढलं तेच सांगतात की हा माणसाला मी कशासाठी बाहेर काढलं होतं, हा माणूस गेला कुठे. अशा सगळ्या गोष्टी या दिल्ली निवडणुकीमध्येच झाल्या. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा.